नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. अर्जुन मधुभाऊंना म्हणत असतो, सायलीचं सुख ही आता माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी तिला कधीही हर्ट करणार नाही मधुभाऊ. लग्न करताना तिला दिलेलं प्रत्येक प्रॉमिस मी पाळील आणि मी तिचा नवरा नाही, मी तिचा मित्र बनून राहील. माझ्या सुखामध्ये ती अर्धी पार्टनर असेलच, परंतु तिचं दुःख हे संपूर्ण माझं दुःख असेल. सायलीला मात्र ॲकवर्ड वाटत असतं. मधुभाऊ म्हणतात, जावई बापू, आता तुम्ही जे बोललात ना ते प्रत्येक सासऱ्याला आपल्या जावयाकडून ऐकायचं असतं. मधुभाऊ म्हणतात, आता मला खात्री झाली, माझ्या सायलीचं कल्याण झालंय. खरं सांगतो, मी आता सुखाने डोळे मिटायला मोकळा झालो. सायली म्हणते की असं नका म्हणू मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात की अरे हो, असं बोलून कसं चालेल. नाही, मला नवीन उमेदीने उभं राहायचंय. आता मला माझ्यावरचा डाग धुवून काढायचा आहे. मला जेलच्या बाहेर पडायचंय आणि मला तुमचा सुखाचा संसार याची देही याची डोळा बघायचा आहे. नातवंड मांडीवरती खेळवायची येतो हो. मधुभाऊंचं असं बोलणं ऐकून सायली आणि अर्जुन मात्र थक्क झालेले असतात. त्यावरती सायली म्हणते, हो ना, तुम्ही आता इथून लवकरच सुटाल. हा मधुभाऊ, ह्यांनी अगदी जोमाने केसची तयारी सुरू केली आहे. लवकरच निकाल आपल्या बाजूने राहील. मग आपण आश्रमात राहायला जाऊ. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, वेडी ग वेडी. मधुभाऊ म्हणतात, जावई बापू, हिला आता जरा समजावा. आता ह्यांचं घर आहे ना, ते आता तुझं कायमचं घर. आणि आश्रमात आली तर माहेर वाशिन म्हणून येणार ग. पाहुण्यासारखी आश्रमात 2 दिवस राहणार आणि नवऱ्याचा हात पकडून पुन्हा निघून जाणार. त्यावरती अर्जुन विषय सावरत म्हणतो की सायली, आपण निघूयात. उद्या कोर्टात तर भेट होईलच. मग अर्जुन व सायली मधुभाऊंचा जोडीने आशीर्वाद घेतात. त्यावरती मधुभाऊ दोघांनाही आशीर्वाद देतात, अखंड सौभाग्यवती भव. मग तिथून अर्जुन व सायली निघून जातात. मात्र मागे मधुभाऊ म्हणत असतात की देवा, किती छान लक्ष्मीनारायणाचा जोडा बांधला तो. अशीच कृपा दृष्टी ठेव रे देवा. आता इकडे प्रिया महिपत, नागराज साक्षीला म्हणत असते, उद्या एवढी मोठी केस आहे आणि अर्जुन कोर्टात येऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. महिपत म्हणतो की होऊ शकेल, सगळं होऊ शकेल. महिपत म्हणतो, उद्या अर्जुन सुभेदार कोर्टात जाणार नाही, कारण तो आपल्या ताब्यात असेल. त्यावरती साक्षी म्हणते की तुम्हाला असं म्हणायचं आहे का आपण त्याला किडनॅप करतोय. त्यावरती महिपत म्हणतो की हो, 153%. प्रिया म्हणते, पण हे जास्त डेंजरस नाही आहे का. नाही म्हणजे कुणाला कळलं तर. नागराज त्यावर म्हणतो, कुणाला कळणार आहे, कसं कळेल. त्यावरती नागराज म्हणतो की त्या अर्जुनला किडनॅप करायला तू आणि मी जाणार आहोत का. नागराज म्हणत असतो की महिपतला याच्यातला सॉलिड एक्सपिरियन्स आहे, महिपत सगळं मॅनेज करेल. काय महिपत. त्यावरती महिपत म्हणतो की हो, मी तर म्हणतो तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. त्या अर्जुन सुभेदारला कायमचा ढगात देऊळ पाठवून प्रत्येक कोर्टाच्या तारखेला कोण हजर राहणार, ती झंझटच नको ना. त्यावरती साक्षी म्हणते की नाही अण्णा, असं अजिबात करायचं नाही. अर्जुनचा खून करणं ही काही साधी गोष्ट नाहीये आणि नंतर हे सगळं कोण निस्तारत बसणार आहे. त्यामुळे ना असा विचार सुद्धा मनात आणायचा नाही. हा अण्णा, आपल्या माणसांना अर्जुनला फक्त उचलायला सांगा. मग महिपत कुणाला तरी हाका मारतो. मग ते गुंड तिथे येतात. महिपत त्यांना सांगतो, अर्जुन सुभेदार माहितीये. त्यावरती ते लोक म्हणतात की हो माहितीये. मग महिपत त्यांना म्हणतो की त्याला उद्या सकाळी उचलायचं. मग त्यानंतर महिपत सर्वांना म्हणतो की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, अर्जुन सुभेदार कुठे गायब झाला हे कोणत्या जगाला कळणार नाही. आता इकडे सायली कोर्टाच्या बाहेर येऊन मधुभाऊंना भेटून आल्यानंतर खूप रडत असते. त्यावरती अर्जुन सायलीला म्हणतो की काय झालं, आता आपण इतकी इम्पॉर्टंट गोष्ट केली, मधुभाऊंना आपल्याबद्दल काही माहित नव्हतं, या गिल्ट मधून तुम्ही फ्री झालात, मग आता का रडताय तुम्ही. त्यावरती सायली म्हणते की रडू नाही तर काय करू मी सर. मधुभाऊंशी खोटं बोलताना जीव जळतो अगदी माझा, आणि आपल्या वडिलांशी कोण खोटं बोलतं. त्यावरती अर्जुन म्हणतो, आता तुम्ही हे मला विचारता. सायली म्हणत असते की मला खोटं नाही बोलता येत सर, पण आज मला ते करावं लागलं, याचा त्रास होतोय मला. त्यावरती अर्जुन म्हणतो की तुम्ही असं समजा ना, मधुभाऊंना त्यामुळे किती बरं वाटलं. त्यावरती सायली म्हणते, जेव्हा त्यांना खरं कळेल तेव्हा ते किती दुखावले जातील. त्यावरती अर्जुन म्हणतो की तेव्हा त्यांना हे पण कळेल ना, तुम्ही त्यांच्यासाठी किती मोठं सॅक्रिफाईस केलं आणि तुमच्यामुळे ते जेलमधून बाहेर आले आणि तरी सुद्धा ते चिडले, तर ते जेलमधून बाहेर येणं डिझर्वच करत नाही. अर्जुन म्हणत असतो की त्यांना त्यावेळेस सांगा की नवऱ्याचं माझं पटत नाही, त्यामुळे दिला मी त्याला डिवोर्स. त्यावरती सायली, भाऊ कोण, म्हणते की भावना शून्य होणं इतकं जर सोपं असतं तर काय होतं सर. बाकी मला नाही तुमच्यासारखं रोखोक आणि कोरडं होत आहेत. त्यावरती अर्जुन म्हणतो की आपण तेव्हाचा विचार तेव्हाच करूया मिस सायली. आज आपण आपल्या समोरचा एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. हेरिंगच्या आधी मधुभाऊंना आपल्या लग्नाबद्दल कळायलाच हवं होतं आणि ते आता झालंय. चला आता, असं म्हणून सायली व अर्जुन गाडीमध्ये बसतात. आता इकडे प्रिया नागराजला मध्यरात्री रूम मध्ये बोलवत असते. त्यावरती नागराज तिथे येतो आणि म्हणतो, आता ही काय वेळ आहे का, कधी पण बोलवते, दादाने बघितलं असतं म्हणजे.
1000 प्रश्न विचारेल. वरती प्रिया म्हणते, उद्या जर अर्जुन कोर्टात आला आणि त्यांनी 10,000 प्रश्न विचारले तर त्याच्या प्रश्नांची उत्तर तुम्ही द्यायचं ठरवा. त्यावरती प्रिया म्हणत असते, आधीच टेन्शनने ना जीव माझा अगदी दहशात आलाय. नागराज व प्रियामध्ये दुसऱ्या दिवशी बद्दलचं डिस्कशन चालू असतं. नागराज प्रियाला समजावून सांगत असतो की तू काहीही टेन्शन घेऊ नको, उद्या काहीही होणार नाही, अर्जुन कोर्टात येणार नाही. परंतु प्रिया घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की अर्जुन कोणत्या तरी प्रकारे कोर्टात येईलच. नागराज प्रियाला म्हणत असतो, एकदा की मैपतने प्लॅन केला आणि नागराज त्याच्यासोबत असला तर प्लॅन सक्सेसफुल. प्रिया नागराजला विचारत असते की पण कसं. मला उद्या प्रिया नागराजकडे प्लॅनच्या डिटेल्स मागत असते. प्रिया म्हणत असते की अर्जुन कशा प्रकारे किडनॅप होणार हे आपल्याला कळायला नको का. त्यावरती नागराज म्हणतो की मगाशीच साक्षीचा कॉल येऊन गेला, टोटल प्लॅन वर्कआउट झालेला आहे. उद्या अर्जुन जेव्हा गाडीत बसेल तेव्हा आपला एक माणूस ऑलरेडी गाडीत बसलेला असेल. त्यावरती प्रिया म्हणत असते की हे कसं काय शक्य आहे, त्या गाडीची चावी कुठून मिळणार. त्यावरती नागराज म्हणतो, तुला काय वाटतं मैपतच्या माणसांना गाड्या वगैरे उघडण्यासाठी किल्ला वगैरे लागतात. अशा प्रकारे नागराज प्रियाला समजावून सांगत असतो. आता इकडे अर्जुन केसच्या फाईल बघत असतो. तेवढ्याच तिथे सायली येते. सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते. सायली अर्जुनच्या टेबलवरती कॉफीचा कप ठेवते. अर्जुन कप बघून म्हणतो की थँक्यू, मला ऍक्च्युली कॉफी हवी होती, मी आता कॉफीच आणायला जाणार होतो. आणि एक प्रश्न मला असा पडलाय की मी तुम्हाला सांगितलं नव्हतं कॉफी आणायला आणि तुम्ही तरी देखील आणली. तुम्हाला समजलं कसं पण मला कॉफी हवी आहे. त्यावरती सायली म्हणते, तुम्ही बऱ्याच वेळचं काम करताय ना सर, त्यामुळे मला वाटलं तुम्हाला कॉफीची गरज पडेल म्हणून आणली. अर्जुन सायलीला म्हणत असतो की बरं आज मला खूप वेळ जाईल, काम भरपूर आहे, तुम्ही झोपा आरामात. सायली मात्र तिथंच उभी राहिलेली असते. सायली बेडकडे बघत असते. त्यावरती अर्जुन म्हणतो, राईट, लाईट चालू असताना तुम्हाला झोप नाही लागणार ना. त्यावरती अर्जुन म्हणतो की मी खाली जातो. त्यावरती सायली म्हणते की नका सर, तुम्ही इथंच थांबा, मी त्यासाठी नाही थांबले सर, मला तुमचे आभार मानायचे, तुम्ही आज जे मधुभाऊंशी बोललात त्यासाठी. सायली म्हणत असते की मधुभाऊंना माहीतही नाही की तुम्ही त्यांचे खोटे जावई आहात, तरी देखील तुम्ही त्यांचे जावई झालात आणि एका जावयाकडून ज्या अपेक्षा असतात त्या तुम्ही पूर्ण केल्यात सर, याबद्दल थँक्स. त्यावरती अर्जुन म्हणतो की यात थँक्स बोलण्यासारखं काही नाहीये आणि आपलं लग्न जरी खोटं असलं परंतु मी जे बोललो ते खरं होतं. मी सायली, तुम्ही चांगलं राहिलं पाहिजे ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही माझी बायको आहात म्हणून नाही, कारण की मी तुम्हाला घरात घेऊन आलो आहे म्हणून. त्यावरती सायली म्हणत असते की मधुभाऊंशी खोटं बोलणं मला कधी जमलंच नाही सर, परंतु जेव्हा आपण खोटं बोलत होतो त्यांच्याशी तेव्हा काय होत होतं हे फक्त मला माहिती आहे. त्यांना माझं कन्यादान करता आलं नाही म्हणून नक्कीच दुःख झालं असेल, परंतु मी सुखात आहे त्यामुळे त्यांनी आनंद मानला. आणि अर्जुन म्हणतो, आता ते हॅप्पी आहे म्हणून तुम्ही हॅप्पी आहात नाही का. अर्जुन सायलीकडं खूपच प्रेमाने बघत असतो. त्यावरती सायली म्हणते की असं काय बघताय सर. त्यावरती अर्जुन म्हणतो, मी लहानपणापासून पूर्ण आजी मामा यांच्याकडून जे काही ऐकले पूर्ण आत्याबद्दल त्यासारख्या तुम्ही आहात, सेम टू सेम. ती पण अशीच होती, तिच्या फॅमिलीवर प्रेम करणारी, फॅमिली हॅपी तर ती पण हॅपी तुमच्यासारखीच. कोणी कितीही चिडलं तरी प्रतिमा आत्याचा आवाज कधीही नाही वाढायचा. आता बघा ना, ती प्रतिमा आत्यांची पोरगी ती तन्वी, ती इतकी इरिटेटिंग कशी झाली. त्या दोघी कम्प्लिटली अपोजिट आहेत. तन्वीमध्ये दोघांचे पण गुण नाहीये, ना प्रतिमा आत्यांचे ना रविराजचे. प्रतिमा आत्याला फक्त अनकंडिशनल प्रेम करता यायचं, जसं तुम्ही करतात ना मधुभाऊंवरती आणि आश्रमातल्या सगळ्या लोकांवर, अगदी तसंच. आता तुम्ही कसं ओळखलं की मला आता कॉफी हवी आहे, एक्झॅक्टली तसंच. आणि ती तन्वी, तिच्यापासून तर लोक दूर पळतील, ती तिच्या आई बापासारखी अजिबात नाही. अर्जुन सायलीला म्हणतो की आता जाऊ द्या हे, तुम्ही आता झोपून घ्या. आणि जाताना अर्जुन म्हणतो की आणि हो, तुमचं थँक्स पोहोचलं माझ्याबरोबर. सायली झोपायला निघालेलीच असते, परंतु बेडकडे बघून पुन्हा अर्जुनकडे बघते. मग अर्जुनला समजतं. अर्जुन उठून जातो आणि कपाटातून खूप साऱ्या पिलोज काढतो आणि दोघांच्या मध्ये एक पार्टेशन तयार करतो. अर्जुन सायली जवळ येऊन म्हणतो की सेफ, आता झोपा. मग सायली झोपण्यासाठी जाते. आता दुसरीकडे प्रिया घटनेला अंजाम देत असते. अन्नपूर्णा निवासच्या बाहेर प्रिया आलेली असते. प्रिया घराच्या बाहेर कोणी आहे का याची तपासणी करून घेते आणि मग ती त्या गुंडांना बोलवून घेते. त्यांना सांगते की हीच अर्जुनची गाडी आहे, लवकरात लवकर उघडा, मी तोवर लक्ष ठेवते. मग ते लोक त्या गाडीचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करत असतात. आता इकडे घरामध्ये अर्जुन कामावरती जाण्यासाठी निघालेला असतो. तो खाली येऊन म्हणतो की मी आणि मिसेस सायली आज कोर्टामध्ये हेअरिंग आहे त्यामुळे जाणार आहोत. त्यावरती सायली अर्जुनला म्हणते की अहो मला अजून वेळ लागेल, अजून सर्वांचा नाश्ता व्हायचा आहे. त्यावरती कल्पना म्हणते, अगं तू निघ,
मी सांभाळते इथलं सगळं. त्यावरती लगेचच अस्मिता म्हणते की आता काय कोर्ट झाडायला जायचंय, अजून कोर्टाची दारं पण उघडली नसतील. मग अर्जुन अस्मिताला म्हणतो मग आता काय जज आल्यावरती जायचं का? मी आणि चैतन्य केसच्या संदर्भात बोलणार आहोत. वकिलांना केसच्या आधी लास्ट मिनिट डिस्कशन करायचं असतं. त्यावरती अस्मिता म्हणते अरे वा, मग आता तुझी बायको पण वकील झाली वाटतं, आम्हाला सांगितलं नव्हतंस. काँग्रेट्स हा सायली. त्यावरती अर्जुन म्हणतो की व्हेरी फनी अस्मिता. पूर्ण आजी म्हणते की काहीतरी कारण सांगायचं आणि बायकोला घेऊन फिरायचं. प्रिया इकडे कोणी येतंय का घरातून यावरती लक्ष ठेवून असते आणि ते माणसं त्या गाडीचा दरवाजा उघडत असतात आणि फायनली त्यांना तो दरवाजा उघडतो पण. मग लगेचच मागच्या सीटवरती एक माणूस आतमध्ये जाऊन बसतो आणि पुन्हा गाडीचे दरवाजे लावून घेतात. प्रिया मग तिथून निघून जाते. आता इकडे घरामध्ये अर्जुन म्हणत असतो तिला केसच्या हेअरिंगला घेऊन जातोय सांगून काय तिला डेटवरती नाही घेऊन जाणार, परंतु सायली अर्जुनला म्हणत असते की नाही मी वेळेत येईल. त्यावरती अर्जुन म्हणतो की तुला सिनियरने नोटीस दिलीये, तुला 5 मिनिटं देखील उशीर चालणार नाही. त्यावरती सायली म्हणते की ठीक आहे सर, मी वेळेत येईल, अजिबात काळजी करू नका, मी कुसुमताईंना घेऊन अगदी वेळेत कोर्टात येईल. त्यावरती अर्जुन देखील स्वीकारतो आणि अर्जुन तिथून निघतो. अर्जुन आता अन्नपूर्णा निवासच्या बाहेर येत असतो. तो गाडीजवळ आलेला असतो. त्याला कल्पनाही नसते की आतमध्ये कोणीतरी असेल. तो गाडीचा दरवाजा उघडतो आणि ड्रायव्हर सीटवरती जाऊन बसतो. तो गाडी चालवत तिथून निघून जातो. प्रिया मात्र तिथून हे सर्व बघत असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कोर्टामध्ये जज साहेब अनाउन्समेंट करतात की अर्जुन सुभेदार यांनी लवकरात लवकर हजर व्हावे, परंतु अर्जुन तिथे आलेला नसतो कारण त्याला किडनॅप केलेलं असतं. इकडे सायली अर्जुनला शोधून अर्जुनपर्यंत पोहोचलेली असते. अर्जुनला बांधून ठेवलेलं असतं. चैतन्य कोर्टाकडे विनंती करत असतो की अजून थोडा वेळ मिळावा. त्यावरती कोर्ट म्हणतं की कोर्ट यापेक्षा जास्त वेळ थांबू शकत नाही, परंतु अर्जुन कोर्टामध्ये एंट्री करून म्हणतो की त्याची काही गरज नाही, मी वेळेवर आलो आहे. आणि त्याला बघून प्रिया, नागराज, साक्षी यांची हवा टाईट झालेली असते. मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.